जेवणाचं काय करायचंय नाही करायचंय? ए सुनबाई, हा जेवायला काय केलंय? अरे देवा, मी तर यांच्यासाठी फक्त स्टार्टरच बनवलंय, जेवायला काहीच नाही बनवलंय. भाजी चपाती केली. आता काय रोज भाजी चपातीच खायला घालणार का काय? सुनबाई एवढा चांगला चकना केला, मग तसं स्वयंपाकाचं नको आहे करायला का? ते बी सांगायलाच पाहिजे आम्ही. नाही ते मी मला हे असलं काही नका करू. अजित, जा बापासाठी चांगला कोंबडा कापून आण, गावरान. आज सणसणीत बेत झाला पाहिजेत. सुनबाई, त्या दिवशी तुमच्या काय आळूच्या वड्याच्या काय खतरनाक केल्या होत्या, तशाच तुमच्या आजचं मटण बी करून घाला की चांगलं झणझणीत. आत्ता मग कधी मी मेलो माझ्या सणावर ठेवणारच का काय? हा, जा निघा. दादासाहेब, मला जमणार नाही. पण आबा कशावरून? अरे माझा भाऊ आहे तो, मी ओळखतो माझ्या दादाला. आबा 20 वर्ष झाली तुम्हाला त्यांना भेटून. हो झाली, पण त्याला आता 2-3 वेळा भेटल्यावरती मला असं वाटायला लागलं की हा खरंच माझा भाऊ आहे का? म्हणजे त्याच्या काही गोष्टी मला खटकत होत्या. तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. अहो, मी माझ्या भावाला ओळखतो. 20 वर्षात माणूस बदलू शकतो ना. मालती, आपली माणसं आपल्याला ओळखता येतात, म्हणून माझ्या मनात शंका येते. असं काय खटकलंय तुम्हाला दादासाहेबांचं? मला एक कारण सांगा. दादा डावखुरा होता आणि हा माणूस सगळ्या गोष्टी उजव्या हाताने करतो. खरंच? हो, हा माणूस उजव्या हाताचा वापर जास्त करतोय. दादा असं नव्हता, म्हणून आधी मला शंका होती, पण जेव्हा राणीनं मारेला दगड ज्याने ज्या पद्धतीनं अडवला, माझी खात्रीच पटली. बरोबर, म्हणूनच मी तिकडे गेल्यावरती त्यांच्यावरती दगड भिरकावला आणि त्यांनी तो उजव्या हाताने धरला. आणि फेकला सुद्धा उजव्या हाताने. तुम्ही माझे सासरे आहात, ह्या नात्याचा मान राखत मी सगळी कामं करत आली, पण तुम्ही तर अतिच करायला लागलात. पण समजता कोण तुम्ही मला? कामवाली बाई? इकडे बोलतीये. अजून किती नाचवणार आहात? मी हे खपवून घेणार नाही. आणि जर घरात हेच चालू राहणार असेल ना, तर मी माझ्या माहेरी निघून जाईल. मग विक्रांत, तू ठरव पुढे तुला काय करायचंय ते. जा. या घरात पहिल्या दिवशी जेव्हा आलो होतो ना, त्याचवेळी माझ्या लक्षात आलं होतं की ही बाई सहजासहजी इथून जाणार नाही. जरा गोड काय बोललो तुझ्याशी तर तू डोक्यावर मिऱ्या वाटाय निघालीस. आपण कुणाशी बोलतोय याचं भान ठेवायचं, कळलं का? मी काय तुमचा आबासाहेब नाही ऐकून घ्यायला. दादासाहेब आहे, दादासाहेब. माझ्या समोर माज केला ना, एका मिनिटात उतरवीन, एका मिनिटात. कळलं का? हो, मी कोणाचा मास सहन करून घेत नाही. मी माझ्या नवऱ्याचं सहन करून घेत नाही, तर तुमचं का करू? ए सुनबाई, माझ्या समोर चुरूचुरू बोलायची हिम्मत करू नकोस, नाहीतर मी माझ्या लायकीवर आलो ना, एक मिनिट सुद्धा माझ्या समोर उभी राहणार नाहीस. आणि जर का मी उर्मिला, मिला शांत बस ना तू. हे बघ, तुला जेवण नाही करायचं ना, नको करूस. आजच्या जेवणाचं काय करायचं ते बघू आपण.
हे बघ उर्मिला, मी तुला शब्द देतो, उद्यापासून घरात काम करायला माणसं असतील.